नमस्कार. काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 10वीचा रिझल्ट लागला आणि एक फारच धक्कादायक बातमी, चिंताजनक बातमी समोर आली. ती म्हणजे या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थी नापास झाले. आता या विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी फर्स्ट लँग्वेज मराठी घेतलं होतं, म्हणजे मराठी मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत ते, आणि ज्यांनी मराठी ॲज अ थर्ड लँग्वेज, म्हणजे जे मराठी मीडियमचे स्टुडंट नाही आहेत, ते इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स असतील किंवा हिंदी मीडियम, गुजराती मीडियम यासारख्या भाषांमधून ते शिकत असतील, त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. खरं म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मराठी अगदी बोलत जरी नसलो घरी, तरी मराठी सारखी आपल्या कानावर पडत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये मराठीसारख्या विषयामध्ये नापास होणं हे खरं म्हणजे खरोखरच चिंताजनक बाब आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच्या कारणांकडे नको जाऊया, आपण याच्यावरती सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करूया. जर आपण मराठी विषयाच्या पेपर पॅटर्नचा जर विचार केला आणि इथे मी फक्त जे इंग्लिश मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत किंवा अशा मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत ज्यांची मराठी हा थर्ड सब्जेक्ट आहे, त्यांच्या पेपर पॅटर्नबद्दल मी बोलतोय. तर आपण या पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर त्यामध्ये लेखन कौशल्य हा जो विभाग असतो, विभाग 5, खूप मार्कांसाठी हा प्रश्न असतो आणि विद्यार्थी या विभागाची पुरेशी तयारी करत नाहीत. तर एक छोटासा प्रयत्न इथे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मी करत आहे, ज्यामध्ये या लेखन कौशल्यातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवावेत, त्याची तयारी कशी करावी, जास्तीत जास्त मार्क त्यामध्ये कसे स्कोर करता येतील, याकडे आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन हा जो 6 मार्कचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि याच्यासाठी मी जुलै 2023 हा जो बोर्ड पेपर होता, या बोर्ड पेपरमधलं एक पत्रलेखनाचा जो प्रश्न आहे तो मी उदाहरण म्हणून या व्हिडिओमध्ये वापरणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिली पायरी जी असते ती म्हणजे प्रश्न समजून घेण्याची. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की विद्यार्थी प्रश्न समजूनच घेत नाहीत, किंबहुना मराठीची जी शब्दसंपदा आहे, वोकॅब्युलरी आहे, ती एवढी कच्ची आहे की त्यांना प्रश्न समजतच नाही. म्हणून माझी सगळ्याच विद्यार्थ्यांना विनंती आहे की कोणतीही भाषा असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा अन्य कोणतीही भाषा असेल, प्रत्येक भाषेमध्ये आपण 4 गोष्टींकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे लिसनिंग, रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग. ओके. भाषा ऐकणे, भाषा बोलणे, वाचणे आणि लिहिणे, ह्या 4ही गोष्टी जर केल्या तरच आपली भाषा इम्प्रूव्ह होऊ शकते, त्यामध्ये आपण एक्सपर्ट बनू शकतो. ठीक आहे. नुसतं व्हिडिओ बघून, व्हिडिओ ऐकून काही होणार नाहीये. आपण लिहिलं सुद्धा पाहिजे, आपण वाचलं सुद्धा पाहिजे, आपण बोललं सुद्धा पाहिजे. ठीक आहे. तर चला पहिल्यांदा हा प्रश्न जो आहे तो आपण समजून घेऊया व्यवस्थित. तर या प्रश्नामध्ये ही एक जाहिरात दिलेली आहे. ओके. इट इज अन ॲडव्हर्टाइजमेंट. ही जाहिरात कोणाची आहे बघूया. तर अंशुल स्पोर्ट्स क्लब, रामदास पेठ, नागपूर, दिवाळीच्या सुट्टीतील शिबिर, मुला-मुलींसाठी मोफत फुटबॉलचे तंत्रशुद्ध शिक्षण, क्रीडा साहित्य मोफत मिळेल, तज्ञ मार्गदर्शक, संपर्क, मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल आयडी दिलेला आहे. आणि या जाहिरातीमध्ये विशेष करून माहिती दिलेली आहे ती म्हणजे या शिबिराची जी कालावधी आहे, शिबिराचा जो कालावधी आहे तो आहे 1 ते 8 नोव्हेंबर, कारण दिवाळीच्या सुट्टीत होणारं शिबिर आहे. वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5, म्हणजे पूर्ण दिवस जवळजवळ चालणारं हे शिबिर आहे. आणि या शिबिरामध्ये जे सहभागी होऊ शकतात हे 10 ते 15 वर्ष या वयोगटातील मुलं आणि मुली आहेत. तर अशी ही एक जाहिरात दिलेली आहे आणि या जाहिरातीच्या संदर्भामध्ये, जाहिरातीचा संदर्भ घेऊन
आपल्याला या खालीलपैकी 2 जे पत्र दिलेली आहे त्यापैकी एक पत्र आपल्याला लिहायचं आहे, ते लिहिणं अपेक्षित आहे. हे पत्र आपण वरद किंवा वरदा नाईक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहायचं आहे. यातलं पहिलं जे पत्र आहे ते इनफॉर्मल अनौपचारिक पत्र आहे. ओके, जे आपण आपल्या मित्राला लिहित आहोत, जो मित्र या शिबिरामध्ये सहभागी झाला होता, तर त्याचं अभिनंदन करणारं पत्र आपण लिहित आहोत. वेअरएज हे जे दुसरं पत्र आहे ते फॉर्मल लेटर आहे, औपचारिक पत्र आहे, जे आपण आपल्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना लिहित आहोत अशी विनंती करताना की त्यांनी सुद्धा अशा एका फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचं आयोजन शाळेमध्ये करावं, जेणेकरून विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येईल. ओके, आता इन्फॉर्मल लेटर सोडवायचं का फॉर्मल लेटर सोडवायचं? तर मी नेहमीच म्हणेन की फॉर्मल लेटर सोडवणं हे कधीही चांगलं, कारण त्यामध्ये मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, तर आपण ह्याच पत्राची प्रॅक्टिस करणार आहोत. पण या पत्राकडे जाण्या अगोदर आपण जी जाहिरात आहे ती जाहिरात नीट समजून घेऊया. कारण मला असं दिसून आलंय की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना शब्द वाचता येत नाहीत, शब्द वाचले तर त्या शब्दांचा अर्थ समजत नाही, म्हणून आपण जरा ह्या अर्थ नीट समजून घेऊया. ठीक आहे, तर बरं, ही जाहिरात कोणी दिली आहे? ही जाहिरात दिली आहे एका स्पोर्ट्स क्लबने. त्या स्पोर्ट्स क्लबचं नाव आहे अंशुल स्पोर्ट्स क्लब. कुठे आहे हा अंशुल स्पोर्ट्स क्लब? तर हा नागपूरमध्ये, नागपूर नावाचा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातला, त्या जिल्ह्यामध्ये रामदास पेठ नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी आहे. आणि हा नागपूर जिल्हा तर आहेच, पण नागपूर एक शहर सुद्धा आहे. तर त्या नागपूर शहरामधील रामदास पेठ हा जो भाग आहे, त्या भागामध्ये हा अंशुल स्पोर्ट्स क्लब नावाचा स्पोर्ट्स क्लब आहे. आणि त्यांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक शिबिर ऑर्गनाईज केलं आहे. शिबिर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया कॅम्प. शिबिर म्हणजे काय असतं? एक कॅम्प असतो, ज्यामध्ये काय करणार आहेत ते? तर फुटबॉल हा जो खेळ आहे त्या फुटबॉल खेळाचं तंत्रशुद्ध शिक्षण ते देणार आहेत. तंत्रशुद्ध शिक्षण म्हणजे एकदम फ्लॉलेस टेक्निक आपल्याला कशी डेव्हलप करता येईल. फ्लॉलेस टेक्निक म्हणजे अजिबात आपण चुकणार नाही. तंत्रशुद्ध टेक्निकल नॉलेज शिक्षण आपल्याला या शिबिरामध्ये मोफत दिलं जाणार आहे. मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाणार आहे. त्यासोबतच क्रीडा साहित्य म्हणजे जे काही स्पोर्ट्स मटेरियल आहे ते सुद्धा मोफत आपल्याला या शिबिरामध्ये मिळणार आहे. तर अशा प्रकारचं शिबिर आहे. या शिबिरामध्ये जे कोच येणार आहे, जे मार्गदर्शक येणार आहेत, ते एकदम तज्ञ मार्गदर्शक आहेत, म्हणजे एक्सपर्ट कोच आहेत. तर अशा या शिबिराची जाहिरात अंशुल स्पोर्ट्स क्लबने दिली होती. ओके, आणि आपण या जाहिरातीचा संदर्भ घेऊन आपण पत्र लिहितो आहोत आपल्या मुख्याध्यापकांना, म्हणजे आपल्या शाळेच्या विद्यालयाच्या प्रिन्सिपलना, आणि त्यांना विनंती करणार आहोत, रिक्वेस्ट करणार आहोत की त्यांनी या शिबिराचं अशा शिबिराचं आयोजन आपल्या शाळेमध्ये सुद्धा करावं. ठीक आहे, आता याचं एक उत्तर, एक मॉडेल आन्सर आपण इकडे बघू शकतो. ओके, हे मॉडेल आन्सर आपण थोडं झूम करून बघूयाच, पण त्या अगोदर मी हे अख्खं का दाखवतोय की जेणेकरून आपल्याला कसं प्रेझेंट करावं, एखादा जो पत्रलेखनाचं जे उत्तर आहे ते कसं लिहावं एका पेजवरती, हे आपल्याला लक्षात यावं. ओके, शक्यतो आपण काय करायचंय की हे जे उत्तर आहे पत्रलेखनाचं ते एकाच पेजवरती, ओके, ऑन वन पेज जर संपलं तर अगदी बरं असतं, कारण मग ते एक्झामिनरला चेक करायला बरं पडतं की त्यांना एकदाच बघून पटकन सांगता येतं की जो काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट बरोबर फॉलो केलेला आहे की नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटलाच 2 मार्क असतात. ओके, 2 मार्क्स. फाईन. आता फॉर्मॅट म्हणजे काय काय आहे? तर यू कॅन सी, पहिलं येणार डेट, दिनांक, हा लिहिला आहे का आणि तो अचूकपणे लिहिला आहे का. त्यानंतर ज्यांना आपण पत्र लिहितो आहोत त्यांचा पत्ता तो लिहिला आहे का, रिसिव्हर्स ॲड्रेस. त्यानंतर सब्जेक्ट हे आलं पाहिजे, विषय. त्यानंतर हा जो सॅल्युटेशनचा भाग आहे, एकच शब्द आहे पण तो महत्वाचा आहे, महोदय किंवा माननीय महोदय. ठीक आहे. त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर, जो काही ह्या पत्राचा जो मथळा आहे, विषय आहे,
तो सविस्तर आपण सांगायचा आहे. आणि शेवटी आहे ते सेंडर्स नेम अँड ॲड्रेस. ठीक आहे. जो पत्र लिहितो आहे त्याचं नाव, त्याची स्वाक्षरी, सही आणि त्याचा ॲड्रेस हा खाली येणार. ठीक आहे. तर असा हा फॉर्मॅट आहे. हा जर फॉर्मॅट आपण बरोबर लिहिला तर यामध्ये आपल्याला 2 पैकी 2 मार्क मिळतात. ठीक आहे. आणि म्हणूनच जर पत्र आपण एका पेजवरती संपवलं तर ते नक्कीच चांगलं असतं. ठीक आहे. मग आता आपण यातली एक एक गोष्ट नीट बघून घेऊया कशी लिहिली पाहिजे ती. ठीक आहे. तर पहिल्यांदा येतो दिनांक. ठीक आहे. दिनांक लिहिताना जो महिना आहे तो आपण नक्की काय केला पाहिजे, स्पेल आउट केला पाहिजे, तो पूर्णपणे लिहिला पाहिजे. म्हणजे इकडे समजा आता ही तारीख लिहिली आहे 12 नोव्हेंबर 2025. तर समजा याबद्दल एखाद्या विद्यार्थ्याने असं लिहिलं 12 नोव्हेंबर म्हणजे तो 11वा महिना आहे आणि 2025 समजा असं लिहिलं तर मग याला पूर्ण मार्क मिळणार नाहीत. जो हा महिना असतो तो महिना आपण पूर्ण लिहिला पाहिजे. आणि इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची दांडी उडते, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जे महिने मराठीत लिहिता येत नाहीत. ओके. म्हणजे जानेवारी तरी बरीचशी मुलं लिहितात व्यवस्थित, पण फेब्रुवारी सारखं स्पेलिंग आहे, एप्रिल आहे, ऑगस्ट आहे, ऑक्टोबर, बरीच मुलं ऑक्टोबर असं करतात. तर ते ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, हे शब्द लिहिताच येत नाही. तर माझी विनंती आहे सगळ्याच विद्यार्थी मित्रांना की त्यांनी या महिन्यांची जी नावं आहेत त्याची नक्कीच प्रॅक्टिस केली पाहिजे. तर हा मार्क जो आहे तो आपल्याला मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो रिसिव्हर्स ॲड्रेसकडे. तर त्यासाठी सुरुवातीला आपण प्रति, म्हणजे जसं आपण इंग्लिशमध्ये टू हा शब्द वापरतो तसं मराठीमध्ये आपण प्रति. ओके. प त्याला आपण रफार द्यायचा आहे आणि त आणि त्याला पहिली वेलांटी प्रति असं लिहून मग आपण ज्यांना लिहितो आहोत, आता हे औपचारिक पत्र आहे म्हणून आपण त्यांचं नाव नाही लिहिलं पाहिजे. जरी आपल्याला आपल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांचं नाव माहीत असतं तरी आपण ते न वापरता आपण त्यांच्या पदाला संबोधन करायचं आहे. वी हॅव टू ॲड्रेस द लेटर टू द पोझिशन ऑफ द प्रिन्सिपल, नॉट टू, वी शुड नॉट यूज द नेम ऑफ दॅट पर्सन. ओके. तर माननीय मुख्याध्यापक. ओके. कोणत्या शाळेतलं, आता या प्रश्नामध्ये शाळेचं नाव दिलेलं नव्हतं, मग आपण शाळेचं नाव स्वतः वापरू शकतो. आदर्श विद्यालय असं नाव इकडे वापरण्यात आलेलं आहे. गांधीनगर नागपूर. ओके. पूर्ण पत्ता म्हणजे रोडचं नाव, पिनकोड असं लिहित न बसता अगदी थोडक्यामध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. जी जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये सुद्धा पेठेचं नाव होतं आणि शहराचं नाव होतं, मग आपण तोच पॅटर्न इकडे फॉलो केलेला आहे. ठीक आहे. मग इकडे आपल्याला मार्क मिळाले, इकडे आपल्याला मार्क मिळाले. मग महत्वाचा येतो विषय. ठीक आहे. आता विषय जो आहे तो खरं म्हणजे जर एका ओळीमध्ये आपल्याला संपवता आला तर अतिशय चांगलं, पण समजा जर तो गेलाच दुसऱ्या ओळीमध्ये तरी चालेल, पण कमीत कमी शब्दांमध्ये तो लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. इथे विषय बघा काय लिहिलाय, विद्यालयात फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी विनंती. अगदी मिनिंगफुल विषय सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये कमीत कमी शब्दामध्ये जे प्रिन्सिपल हे लेटर वाचणार तर त्यांना बॉडी ऑफ द लेटर न वाचता फक्त विषय बघूनच कळालं पाहिजे की कशाबद्दल पत्र आहे. तर पत्र हे विनंती पत्र आहे, विनंती करण्यात आलेली आहे. कसली विनंती करण्यात आलेली आहे, तर आपल्या विद्यालयामध्ये फुटबॉल प्रशिक्षण शिबिर, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग देणारं शिबिर आपण ऑर्गनाईज करावं. ठीक आहे. तर बघा फॉर्मॅट मधल्या 3 गोष्टी यामध्ये आपल्याला दिसल्या. आता याच्या पुढच्या भागाकडे जाऊया. खूप महत्वाचा भाग असतो सॅल्युटेशन, महोदय. ओके. जसं आपण इंग्लिशमध्ये लिहिताना रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, तर तसं इकडे आपण लिहायचं आहे. इथे फक्त महोदय लिहिण्यात आलं आहे. समजा आपण माननीय महोदय लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे. आता आपण या बॉडी ऑफ द लेटरकडे येऊया आणि बघा किती योग्यरित्याने जे जाहिरातीमध्ये म्हणजे जे प्रश्नामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांचा वापर अगदी लॉजिकली आणि एका सिक्वेन्स प्रमाणे इथे करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मी वरद नाईक, म्हणजे नाव आपल्याला दिलं होतं वरद नाईक, किंवा जर मुलगी म्हणून आपण लिहिणार असू तर वरदा नाईक. ठीक आहे. मी वरद नाईक इयत्ता 10वी अ,
म्हणजे आपण शाळेतले विद्यार्थी आहोत, कोणत्या इयत्तेत शिकतोय ते पण आपण सांगितलंय. 10वी अ मध्ये शिकत असून आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. ठीक आहे, की आपण आपली ओळख प्रिन्सिपलांना, मुख्याध्यापकांना करून देत आहोत, की आपण या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आहोत, आपण कोणत्या इयत्तेमध्ये शिकतो, आपलं नाव काय. मी दिनांक 1 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अंशुल स्पोर्ट्स क्लब यांनी आयोजित केलेल्या फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालो होतो. थोडंसं लांबलचक हे वाक्य आहे, पण या वाक्यामध्ये बघा, जे प्रश्नामध्ये जे वापरलेली माहिती आहे ती माहिती इकडे वापरली आहे. बरोबर, म्हणजे ते शिबिर कोणतं होतं, कोणी ऑर्गनाईज केलं होतं, त्याचा कालावधी काय होता, हे सगळं सांगण्यात आलेलं आहे. आणि हा जो पत्र लिहिणारा वरद नाईक आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की तो स्वतः या शिबिरामध्ये सहभागी झाला होता. या शिबिरामध्ये 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना तज्ञ मार्गदर्शकांकडून फुटबॉलचे तंत्रशुद्ध शिक्षण मोफत देण्यात आले. पुन्हा बघा, वाक्य थोडं मोठं आहे, पण प्रयत्न काय केलाय विद्यार्थ्याने, की जी माहिती जाहिरातीत दिलेली आहे, प्रश्नामध्ये दिलेली आहे, ती माहिती वापरून वाक्य बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना होतं ना, की काय लिहू, कसं लिहू, तर बघा हे असं लिहायचं असतं. जी माहिती आपल्याला आहे, जे शब्द आपल्याला दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपण वाक्य बनवू शकतो. ठीक आहे, तर यात काय म्हटलंय, की बाबा ह्या वयोगटातील मुला-मुलींना तज्ञ जे एक्सपर्ट जे गाईड आले होते, कोच आले होते, त्यांनी मोफत प्रशिक्षण दिलेलं आहे. मग आता बघा, हे जे वाक्य, पुढचं वाक्य, हे या विद्यार्थ्याचं स्वतःचं वाक्य आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांना याचा खूपच फायदा झाला. ओके, म्हणजे सुरुवातीची जी वाक्य आहेत, म्हणजे पहिलं जे स्वतःचं इंट्रोडक्शन आहे, ते इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्यांनी शिबिराबद्दलची जी माहिती आहे ती माहिती पुरवलेली आहे मुख्याध्यापकांना, आणि त्याचा जो परिणाम आहे तो मात्र त्यांनी स्वतःच्या शब्दात लिहिलेला आहे, की खूपच फायदा झाला. ठीक आहे, मग आता हा एक पॅराग्राफ इकडे खूप झाला मोठा. आता पुढच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी विनंती केलेली आहे, यासारखे शिबिर जर आपण आपल्या विद्यालयात आयोजित केले तर निश्चितच, म्हणजे नक्कीच, विद्यालयातील अनेक विद्यार्थी याचा फायदा घेऊ शकतील. ठीक आहे, म्हणजे इकडे ज्याला आपण पिचिंग म्हणतो ना, की आपण काहीतरी ऑफर करतो आहोत, आपण काहीतरी प्रपोजल करत आहोत, तर ते इथे केलेलं आहे विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांसमोर, की अशा प्रकारचं जर आपण प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं तर नक्कीच आपल्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा घेता येईल. म्हणूनच विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, बघा, म्हणजे सांगतोय की मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे, मला विद्यार्थ्यांबद्दल काळजी आहे, त्यांच्या फायद्याचा विचार मी करतो आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माझी आपणास नम्र विनंती आहे. ओके, आय रिक्वेस्ट यू पोलाइटली बिकॉज यू आर टॉकिंग टू युअर प्रिन्सिपल. ओके, की डिसेंबर मध्ये येणाऱ्या नाताळच्या सुट्टीमध्ये, ओके, मग किती हुशारीने त्यांनी सॉल्युशन दिलेलं आहे, की ठीक आहे, आता दिवाळी तर संपत आली, दिवाळीची सुट्टी, मग आता हे ऑर्गनाईज करायचं तर कधी करायचं, तर आता नोव्हेंबर आहे, नोव्हेंबर संपल्यावर डिसेंबर येणार आहे, त्यामध्ये नाताळची जी सुट्टी असते त्या सुट्टीचा वापर इकडे करता येईल. ठीक आहे, नाताळ, नाताळ म्हणजे क्रिसमस, हा बाय द वे. नाताळच्या सुट्टीमध्ये आपल्या विद्यालयाच्या वतीने फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी ही विनंती या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. तो पत्राचा विषय सुद्धा होता. बरोबर, म्हणजे इकडे आपलं हे जे बॉडी ऑफ द लेटर आहे ते संपलं. ठीक आहे, मग त्यानंतर आपण येतो त्या कॉम्प्लिमेंटरी क्लोज कडे. आपला आज्ञाधारक, yours ओबिडियंटली. आता आपण आपल्या शिक्षकांना किंवा प्रिन्सिपलांना लिहितो तेव्हा आज्ञाधारक, ओबिडियंटली असा शब्द वापरला पाहिजे. समजा आपण इतर कोणाला लिहित असू तर आपण कृपाभिलाषी, कृपाभिलाषी असा शब्द आपण वापरू शकतो. कृपाभिलाषी म्हणजे काय, की आपल्या कृपेची अभिलाषा ज्याला आहे, आपल्या कृपेची कृपा मिळावी अशी अपेक्षा ज्याची आहे त्याला म्हणणार कृपाभिलाषी. ओके, सो आपला कृपाभिलाषी अ ब क म्हणजे स्वाक्षरी आहे, विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श विद्यालय नागपूर, आणि ईमेल जे आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे नवीन फॉर्मॅट मध्ये, ईमेल सुद्धा आपण मेन्शन केलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा कसं हे छानसं पत्र
या विद्यार्थ्याने लिहिलेलं आहे. ठीक आहे. जर आपण जे 6 मार्क आहेत, या प्रश्नाला किती मार्क असतात? 6 मार्क आहेत. तर त्या 6 मार्कच्या डिस्ट्रिब्युशन बद्दल जर आपण विचार केला तर फॉर्मॅटला 2 मार्क असतात. ठीक आहे. त्यानंतर जो कंटेंट आहे लेटरचा, कसं आपण लिहिलेला आहे, तर त्याला 3 मार्क असतात. आणि मग जी लँग्वेज आहे, जे काही कंटेंट लिहिताना आपण जी लँग्वेज वापरलेली आहे, त्या लँग्वेजला 1 मार्क असतो. ठीक आहे. तर असं हे मार्क्सचं डिस्ट्रिब्युशन आहे. आपण जर फॉर्मॅट व्यवस्थित लिहिला असेल तर आपल्याला 2 पैकी 2 नक्की मिळतील. आता या विद्यार्थ्याने ज्याप्रमाणे कंटेंट लिहिलेलं आहे, की त्यांनी शिबिराची योग्य माहिती दिलेली आहे, त्या शिबिराचा फायदा झालाय ते सांगितलेलं आहे. मग योग्य शब्दांमध्ये विनंती केलेली आहे. बरं तेवढंच नाही तर हे शिबिर कधी ऑर्गनाइज केलं जाऊ शकतं याबद्दल सजेशन दिलेलं आहे. तर या कंटेंटला नक्कीच 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात. ओके. आणि जर आपण लँग्वेजचा विचार केला तर लँग्वेज सुद्धा सोपी भाषा आहे. फॉर्मल लँग्वेज आहे, कारण आपण फॉर्मल लेटर लिहितोय आणि त्यातही आपण आपल्या प्रिन्सिपलांना लिहितोय. तर लँग्वेज सुद्धा चांगली आहे. तर इकडे सुद्धा आपल्याला अर्धा मार्क किंवा अगदी 1 मार्क सुद्धा मिळू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, जर अशा प्रकारचं जर पत्र आपण लिहिलं तर 6 पैकी नक्कीच आपल्याला कमीत कमी 5 मार्क मिळू शकतात. आणि माझं तर म्हणणं आहे 5½ किंवा जर आपण आपलं अक्षर एकदम चांगलं आहे, अजिबात आपण खाडाखोड केली नाहीये, तर आपल्याला 6 पैकी 6 मार्क सुद्धा मिळू शकतात. तर हा जो पत्रलेखनाचा प्रश्न आहे, हा नक्कीच आपण व्यवस्थित तयारीनिशी गेलो किंवा तयारी केली पाहिजे. ठीक आहे. याच्याकडे अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी हा जो प्रयत्न केलेला आहे, लेटर रायटिंग कसं करायचं, पत्रलेखन कसं करायचं, तर आय होप तुम्हाला याची योग्य माहिती मिळाली असेल आणि तुम्ही या माहितीचा उपयोग करून अशा लेटरचं प्रॅक्टिस तुम्ही कराल. ठीक आहे. आणि ही अशी प्रॅक्टिस करून आता आपल्याकडे AI अवेलेबल आहे. तर त्या AI मध्ये समजा आपण आपण लिहिलेलं पत्र शेअर केलं, तर आपल्याला तिकडून फीडबॅक मिळू शकतो. म्हणजे आपल्याला शिक्षकांकडे गेलं पाहिजे. मग शिक्षकांकडून वेळ घेऊन त्यांच्याकडून ते तपासून घेतलं पाहिजे. असंही करायची गरज नाही. माझं असा अनुभव आहे, की बऱ्याच वेळा जर अशा एखाद्या विद्यार्थ्याने स्वतःहून प्रॅक्टिस करून जर ते टीचर्सकडे गेले आणि त्यांनी टीचर्सना जर रिक्वेस्ट केली, की टीचर तुम्ही मला याच्याबद्दलचा फीडबॅक द्या तुमचा. तुम्ही हे असेस करा. तुम्ही किती याला मार्क मिळतील हे जरा मला सांगा. कसं मी इम्प्रूव्ह करू हे सांगा. तर नक्कीच शिक्षकांना आवडतं. शिक्षक नक्कीच अशा विद्यार्थ्यांना मदत करतात. पण समजा आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नाहीये शिक्षकांपर्यंत जाण्याचा, तर आपण नक्कीच AIचा वापर करून सुद्धा आपण फीडबॅक घेऊ शकतो. आणि नक्कीच शिक्षक जेवढा चांगला फीडबॅक देतील तेवढा चांगला फीडबॅक कदाचित मिळणार नाही. पण आपल्याला नक्की इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही योग्य सूचना AI सुद्धा देऊ शकतं. तर याचा वापर करून आपण नक्कीच चांगली तयारी या प्रश्नाची करावी आणि पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स स्कोर केले पाहिजेत. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इकडेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लेखन कौशल्यातले जे बाकीचे प्रश्न आहेत, मग बातमी लेखन आहे, कथा लेखन आहे, जाहिरात लेखन आहे आणि सगळ्यात शेवटी निबंध लेखन आहे, त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवा. आणि त्यासोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इकडेच थांबूया. धन्यवाद.